समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाबाबत केलेल्या एका विधानानंतर चांगलंच राजकारण तापलं आहे। औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं विधान अबू आझमी यांनी केलं होतं। त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली। अबू आझमी यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील उमटल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना औरंगजेबाची कबर उखडून टाकावी असं विधान केलं। दरम्यान आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत औरंगजेबाच्या कबरी संदर्भात भूमिका स्पष्ट केली। तसेच औरंगजेबाच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं, फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात, कारण ती कबर संरक्षित आहे। काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं संरक्षण मिळालेलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे।